तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा हा आपला व्यायामाचा 5वा दिवस आहे। तर पुढे तुम्ही पाहू शकता की आपण आज कोणता वर्कआउट केलेला आहे। तर चला तर मग आजच्या या दिवसाची सुरुवात नवीन व्यायामाने सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण स्नायूंची हालचाल जी आहे ती करून घेतली, त्यामुळे नंतर जो व्यायाम करणार आहोत त्यामध्ये आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल, म्हणजे स्नायूंना दुखापत होणार नाही। याच्या माध्यमातून हा एक नक्की फायदा होतो। कोणताही व्यायाम करण्याच्या आधी तुम्हाला संपूर्ण शरीराची जी आहे ती स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे व्यायाम करण्याआधी, कारण की जर तुम्ही व्यायाम करण्याच्या आधी जर स्ट्रेचिंग नाही केले तर स्नायू जे आहे ते दुखापत होऊ शकते। तर त्यानंतर आपण जो आहे तो अशा प्रकारचा व्यायाम केलेला आहे, आणि या व्यायामातून जे आहे तो तुम्ही पाहू शकता कोणते कोणते अवयवाला यातून फायदा मिळेल। आपण खांद्याच्या खांद्याचे जे स्नायू आहेत ते मजबूत होण्यासाठी किंवा मोकळे होण्यासाठी या प्रकारचा व्यायाम केलेला आहे। त्यानंतर आपण काहीशा जंपिंग जॅक्स या उड्या मारलेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण शरीराची जी आहे ती हालचाल होऊन जे आहे ते संपूर्ण शरीर अगदी स्नायू मोकळे होतात। तर तुम्ही पण अशा प्रकारे जे आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता। तर यामुळे जे आहे ते पूर्ण शरीरामध्ये जे आहे ते स्नायू काय होतात, आपले मोकळे होतात व नसनाड्या जे आहे ते आपल्या एकदम मोकळ्या होतात। चला तर मग आपण जे आहे ते पुढे बघणारच आहोत की आपण कोणता व्यायाम केला। तर त्यानंतर जो आहे तो आपण व्यायाम केलेला आहे हा, जे आपले तळहात आहेत ते काय करायचे, जमिनीला स्पर्श करायचे, गुडघ्यातून न वाकवता एकदम असं सरळ ठेवायचे, त्यामुळे तुमच्या किती लवचिकता आहे हे तुम्हाला माहीत होईल। आणि त्यानंतर आपण जे आहे ते गुडघ्याला जे आहे ते डोक्याचं स्पर्श करायचं आहे। त्यानंतर आपण केलेला आहे हा व्यायाम की आपले जे गुडघे आहेत ते या ठिकाणी डोकं टेकवण्याचा प्रयत्न केला आहे, तर 80% यश आपल्याला मिळालेलं आहे। पण तुम्ही एकाच दिवशी असं करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका। ज्यांच्या कमरेला त्रास आहे त्यांनी अजिबात याचा प्रयत्न करू नका। हळूहळू करा, कारण हे जे आहे ते प्रॅक्टिसने एक ना एक दिवस होते। त्यानंतर आपण जे आहे ते अर्धशीर्षासन केलेलं आहे, त्यानंतर आपण हलासन करणार आहोत। तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघू शकता, थोडेसे पाय क्रॉस आहेत, पण तुम्हाला एकदम सरळ रेषेमध्ये ते आहे ते ठेवायचे। त्यानंतर जे आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। हलासन पण एकाच दिवशी पूर्णपणे करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अजिबात करू नका, कारण हे जे आहे ते याला खूप दिवसाची प्रॅक्टिस लागते। आता तुम्ही म्हणताल तू तर 5 दिवस झालं व्यायाम करतोस आणि तुला एवढं कसं काय, तर मी आधी व्यायाम केलेला आहे, त्यामुळे तुम्ही याचा प्रयत्न जे आहे ते करू नका। करायचा असेल तर हळूहळू करा, कारण एकदा जे आहे ते आपल्या शरीराला सवय नसते, त्यामुळे जे आहे ते दुखापत होण्याचे जास्त चान्स आहेत। त्यानंतर आपण जोर मारण्यासाठी जे आहे ते घेतलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जर तुम्ही जोर मारले तर संपूर्ण शरीरामध्ये जे आहे ते स्नायू बळकट होतात, हाताचे स्नायू बळकट होतात, हाडे मजबूत होतात। तसंच संपूर्ण शरीरामध्ये जे आहे तो जे आहे ते आपल्यामध्ये एक ताकद आणि स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पण हा एक उत्तम व्यायाम आहे, आणि ज्यांना कोणाला वेळ भेटत नाही त्यांच्यासाठी हा वरदानच आहे, जसं की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। तर जास्त काही नाही, तुम्हाला एक 10 मिनिटे लागतील। 10 ते 15 मिनटामध्ये हा सगळा संपूर्ण वर्कआउट होणार आहे। त्यानंतर आपण बैठका मारण्यासाठी घेतलेल्या आहेत, तर त्यानंतर आपण बैठका मारल्या जवळपास 11 जोर आणि 21 बैठका मारलेल्या आहेत। त्यानंतरचा जो आहे वर्कआउट आपला कोणता राहणार आहे, तर याची बैठका मारल्यात, तर यामुळे काय होते की जे आपले मांडीचे स्नायू आहेत ते थोडेसे जे आहेत ते दुखण्याची शक्यता आहे,
त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीलाच ट्राय करत असाल तर एक 5 बैठका मारा, म्हणजे जास्त करून तुम्हाला त्याच्यात जाणवणार नाही. त्यानंतर आपण थोडेसं स्ट्रेचिंग केली, त्यामुळे थोडेसे स्नायू जे आहे ते रिलॅक्स होतील. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आजचा हा वर्कआउट तुम्हाला कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला तर भेटूया एका नवीन वर्कआउटसोबत उद्या अजून. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.